लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात काँग्रेसकडून अविश्वास ठराव। काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावावर 118 खासदारांच्या सह्या। चंद्रपुरात महापौरपदी अखेर भाजपच्या संगीता खांडेकरांची निवड। संगीता खांडेकरांचा अवघ्या एका मताने विजय। पहिल्या सव्वा वर्षासाठी भाजपचा महापौर असणार। चंद्रपूर महापालिकेच्या उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव। ईश्वर चिट्टीनं प्रशांत दानव यांची निवड। सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात स्वीकारला उपमुख्यमंत्री पदाचा पदभार। मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात पार्थ पवार, तटकरे, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवार यांना अश्रू अनावर। पार्थ पवार भावूक झाल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांमध्ये दिल्लीत तासभर चर्चा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चेची माहिती। जे विमान नव्याने पुरंदर येथे होणार आहे त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याकरता जो काही निधी आहे तो निधी उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे। या संदर्भातली प्रोसेस आम्ही जवळपास अंतिम टप्प्यात आणलेली आहे। 96% लोकांनी कन्सेंट दिलेला आहे। त्यामुळे आता लगेच प्राइस निगोसिएशन करून कन्सेंट पद्धतीनं जमीन अधिग्रहण केलं जाईल। ज्यांची कन्सेंट आली नाही त्यांचे काही कायदेशीर अडचणी दिसत आहेत त्या देखील आम्ही दूर करू आणि साधारणपणे 1 जूनपर्यंत हे भूमी अधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे। तशी 6 महिन्याचा अवधी आम्ही दिलेला असला तरी 1 जूनपर्यंत हे अधिग्रहण करण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत। MMRDA ला अटल सेतूच्या जवळ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जी काही जागा आपण दिलेली आहे आज त्या ठिकाणी सिडको आणि MIDCचे रूल्स लागू करून त्यांना जमीन ॲक्वायर करता येईल अशा प्रकारचे मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे। यामुळे तिसरी मुंबई ही जी आपली संकल्पना आहे या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि अत्यंत वेगाने हे काम आपल्याला करता येईल। साहेब, चंद्रपूर इथे जे आज झालेलं आणि तुम्ही एकत्रित आलेला आहात नेमकं का? एक मिनिट, आज जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कॅनॉल्स हे पूर्ण करण्याकरता आपण 15,000 कोटी रुपये हे नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याकरता मान्यता दिली आहे। जे प्रकल्प आपण घेतलेले आहेत हे सगळे असे प्रकल्प आहेत की जे पुढच्या 1 ते 2 वर्षात पूर्ण होऊ शकतात, ज्यांचं अंतिम टप्प्याचं काम बाकी आहे। आणि हे सगळे कॅनॉल्स आहेत की ज्याची एफिशियन्सी संपलेली आहे, त्याला नव्याने लाईनिंग करण्यात येणार असून आणि त्याचं अद्ययावतीकरण आपण करणार आहोत। हे जे काही आपण जे प्रकल्प पूर्ण करणार आहोत याच्यामुळे 3.5 लाख हेक्टर जमीन ही त्या ठिकाणी सिंचनाखाली येईल आणि जवळपास या कॅनल्समुळे 4.5 लाख एकर, तिकडे 3.5 लाख हेक्टर नाही 3.5 लाख एकर आणि इकडे 4.5 लाख एकर अशी 8 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येईल अशा प्रकारच्या या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे। 2 प्रश्न होते। आज तुम्ही जलसंपदा सांगितलेला त्याचा बेनिफिट कुठल्या रिजनसाठी बहुतेक आहे? हे सगळ्या रिजनला याचा फायदा होणार आहे। सगळ्या रिजनमधले अपूर्ण प्रकल्प हे याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि सगळ्या रिजनमधले जे कॅनल्स आहेत ते कॅनल्स याच्यामध्ये घेतलेले आहेत। या संदर्भात एक मोठा अभ्यास
हा मित्राच्या माध्यमातून आपण केला होता आणि एफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टीने, कारण आपल्याला माहिती आहे की 8 लाख एकर आपल्याला जर अन्यथा नव्याने इरिगेशन तयार करायचं असेल तर त्याचा खर्च हा किमान 1 लाख कोटी रुपये आहे, पण 15,000 कोटी रुपयांमध्ये आपण ते अचीव करू शकणार आहोत. एफिशियन्सी आपण वाढवतो. चंद्रपूरचा जो विषय झाला होता चंद्रपूरच्या संदर्भामध्ये की नेमकं काय झालं ऍक्च्युअली मला आत्ता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझा मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन. आज तुमच्यासोबत नवीन सहकारी सुरेंद्र पवार दाखल झालेले आहेत. विलिनीकरण सुद्धा राष्ट्रवादी चर्चा सुरू आहे. काही बघा, आज पहिल्यांदा तर मंत्रिमंडळाची अजितदादांच्या दुःखद निधनानंतर पहिली बैठक असल्यामुळे आज त्यांचा शोक प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने मान्य केलेला आहे. आज सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती, पण दुखवटा असल्यामुळे आम्ही केवळ शब्दसुमनाने औपचारिक त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालच्याही निवडणुकीत अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे आणि भविष्यातही चांगल्या पद्धतीने काम करेल. बाकी विलिनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत, त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल. देवेंद्र जी, आज हिंदी में बताइए कि आज कैबिनेट की भाजपला विचारल्याशिवाय हा विलीकरण होणार नाही. तर ती वेळच आलेली नाही ना. जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे. रोज पतंगी उडवायच्या कशा करता? देवेंद्र हिंदी में सर एक मिनिट सर मराठी फक्त एक सर ठाणे आणि ठाण्यामध्ये 2 मेट्रो प्रकल्प ऑलरेडी तयार झालेले आहेत. त्याचं उद्घाटन कधी सरांना अपेक्षित, कारण की लोकांना नाही, आता काय आहे की त्याचं अंतिम सर्टिफिकेट हे कधी येईल आणि ते सर्टिफिकेट आल्याबरोबर आम्ही त्याचं उद्घाटन करू. देवेंद्र जी, हिंदी में बताइए, आज सुनेत्रा पवार उप मुख्यमंत्री के तौर पर आपके कैबिनेट मंत्रिमंडल में शामिल हुई, कैसे आज? देखिए, आज अजीत दादा के दुखद निधन के बाद आज हमारी मंत्रिमंडल की ये पहली बैठक थी. इस बैठक में हमने स्वर्गीय अजीत दादा जी को श्रद्धांजलि अर्पित की. आज श्रीमती सुनेत्राताई पवार इनकी भी पहली मंत्रिमंडल बैठक थी. चूँकि आज शोक प्रस्ताव था इसलिए हमने केवल शब्द सुमनों से उनका बैठक में स्वागत किया है. मुझे अपेक्षा है कि उनके नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत अच्छे तरीके से वे आगे ले जाएगी. अजीत दादा ने जिस प्रकार का नेतृत्व दिया उसी प्रकार का नेतृत्व देने का वो प्रयास करेगी. कल संपन्न हुए चुनाव में भी उनकी पार्टी को बहुत अच्छा यश मिला है. इसी यश को वो आगे भी कायम रखेंगे, ऐसी मेरी अपेक्षा आज है. तीसरी मुंबई को लेकर के एक महत्वपूर्ण आप लोगों ने फैसला लिया है. साथ ही साथ पुणे के पुरंदर में एयरपोर्ट बनाने को लेकर भी जमीन अधिग्रहण को लेकर फैसला किया. देखिए, हम लगातार तीसरी मुंबई बनाने का प्रयास कर रहे हैं क्योंकि अटल सेतु के कारण मुंबई और नई मुंबई ये जुड़ गया है और एक बहुत बड़ा एरिया अब मुंबई को डीकंजेस्ट करने के लिए, नए बिजनेस डिस्ट्रिक्ट बनाने के लिए, फ्रंटियर टेक्नोलॉजीज के लिए और एक प्रकार से सभी प्रकार के अर्बनाइजेशन को अकोमोडेट करने के लिए हमको प्राप्त हो रहा है. उसका नियोजन हम लोग कर रहे हैं. उसी नियोजन के तहत MMRDA को अटल सेतु के पास करीब 200 स्क्वायर किलोमीटर की जगह ये हम लोगों ने दी थी. आज उस जगह में किस प्रकार से वो विकास करे, अगर उसको एक्विजिशन करना है तो उसके अलग अलग जो मेथोडोलॉजी है, जो आज जिस प्रकार से सिडको ने लोगों को साथ में लेकर अपना भी विकास किया और लोगों का भी विकास किया, वो जो सिडको की पॉलिसी है उसके साथ साथ MIDC की एक पॉलिसी है जिसमें पास थ्रू एक्विजिशन होता है. मतलब एक्विजिशन जिनके लिए करते हैं वो सीधे पैसे उसके देते हैं. ऐसे सारी प्रकार की पॉलिसीज़ ये MMRDA को हमने लागू कर दी है. तो बड़ी तेज़ी के साथ MMRDA इस क्षेत्र में जो तीसरी मुंबई का काम है वो कर पाएगा. पुरंदर के
पूना में पुरंदर में जो नया एयरपोर्ट हम बनाने वाले हैं, उस एयरपोर्ट के ज़मीन अधिग्रहण को हम लोगों ने आज मान्यता दी है। उसमें करीब उसके लिए जो पैसा लगता है वो खड़ा करने के लिए भी हम लोगों ने आज मान्यता दे दी है। हमको अपेक्षा है कि जून फर्स्ट वीक तक हम लोग इस ज़मीन का अधिग्रहण कर पाएंगे, क्योंकि हम लोगों ने जब वहाँ के ज़मीन मालिकों से, किसानों से बातचीत की तो करीब 96% किसानों ने अभी अपने तरफ से उसके बारे में कंसेंट दिया है। तो मुझे लगता है कि बहुत फास्ट एक्विजिशन हो जाएगा। देखिए, अभी तो मैं कैबिनेट में था तब मुझे ये मैसेज आया है हमारे सुधीरभाऊ मुनगंटीवार जी का और किशोर जोरगेवार जी का कि चंद्रपुर में भारतीय जनता पार्टी के मेयर बने हैं। हमारी महिला मेयर है, मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। अभी इससे ज़्यादा मेरी कोई बातचीत हुई नहीं, क्योंकि आप लोगों ने कैबिनेट के तुरंत बाद मुझे पकड़ के यहाँ लाया है, तो मैं पूरी जानकारी लूंगा, उसके बाद आपसे बात करूँगा। संघाच्या कार्यक्रमावरती राज ठाकरेंनी टीका केली आहे। सरसंघचालकांनी मराठी भाषेसंदर्भात जे विधान केलं होतं ते कुठेतरी त्याला खोडून काढले आणि जी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती ती मोदी सरकारच्या भीतीमुळे उपस्थित राहिली होती असं त्यांनी म्हटलंय। माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटतंय आणि म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर ते टीका करतायत। मला असं वाटतं की संघाचे 100 वर्ष पूर्ण झाले। 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संघाच्या संदर्भात लोकांना वाद अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी, लोकांच्या मनातले प्रश्न दूर व्हावेत याकरता समाजातल्या विविध क्षेत्रातले, विविध जाती समाजाचे, विविध उद्योगातले असे सगळे लोक त्या ठिकाणी निमंत्रित केले होते। आणि आपण बघितलं असेल तर बहुतांश लोक असे होते की ज्यांचा कधीही संघाशी संबंध आलेला नाही। आणि विशेषतः 2 दिवस माननीय पूजनीय सरसंघ चालकांनी केवळ मार्गदर्शन केलं नाही तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं। आणि जी उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे संघ विरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कोणाला तळमळ वाटते, कोणाला मळमळ वाटते, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत। त्यामुळे अनेक लोक बोलून राहिलेले आहेत। मला असं वाटतं की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची कि आम्हाला का बोलवलं नहीं। आरएसएस को लेकर जिस तरीके से राज ठाकरे की टिप्पणी कैसे देखते हैं उसे कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को 100 वर्ष पूर्ण हुए, इसके उपलक्ष्य में अलग अलग महानगरों में पूजनीय सरसंघ चालक जी के लोगों के साथ संवाद के कार्यक्रम हुए। इसमें केवल एक तरफा संवाद नहीं हुआ, पूजनीय सरसंघ चालक जी ने लोगों के मन में हमारे देश के बारे में, हमारी संस्कृति के बारे में, संघ के विचार के बारे में, संघ के प्रकल्पों के बारे में जो शंकाएं थी, सूचनाएं थी, उन सभी को सुना और उसका जवाब भी उन्होंने दिया। हर प्रश्न का जवाब उन्होंने दिया। संघ के बारे में जो भ्रांतियां थी उसको भी दूर करने का काम पूजनीय सरसंघ चालक जी ने किया। मैं ऐसा मानता हूं कि ऐसा अमूमन होता नहीं है कि कोई इस प्रकार का संगठन अपने विचारों से परे लोग या जिनका अपने साथ कोई संबंध नहीं आया ऐसे लोगों को निमंत्रित करके उनसे सवाल जवाब करे, और वो भी संघ जैसी दुनिया की सबसे बड़ी स्वयंसेवी संस्था के प्रमुख अगर इस काम को करते हैं तो मैं ऐसा मानता हूँ कि अपने आप में एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का कार्यक्रम था। और जो लोग इस पर टीका टिप्पणी कर रहे हैं, मेरा तो अपना मानना यह है कि चूंकि उनको निमंत्रण नहीं मिला इसलिए उनके पेट में दर्द है। आज संसद भवन में कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते। यावेळेला त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर चंद्रपूर येथे भाजपाचा महापौर बसलेला आहे त्या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं आणि राज ठाकरे यांच्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे। तिसरी मुंबई संदर्भात कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय झाल्याचं देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं।